हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 6 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन. पहा, प्रकाशाचे अपवर्तन हा प्रकाशाचा दुसरा गुणधर्म आहे. प्रकाशाचे एकूण 2 गुणधर्म आहेत. त्यातला एक म्हणजे प्रकाशाचे परावर्तन आणि दुसरा म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन. आता आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये काय पाहिलेलं आहे एकदा रिवाइज करूयात आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया, जसं की आपण नेहमी करतो. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर प्रकाशाचे अपवर्तन कशाला म्हणायचे किंवा त्याची जी व्याख्या आहे, काय आहे व्याख्या. जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये एंटर करतात किंवा तिरकस जातात, तेव्हा ते त्यांच्या मार्गक्रमणाची किंवा त्यांच्या जो पाथ असतो त्या मार्गाची दिशा बदलतात, हे आपण पाहिलं होतं. आणि यालाच प्रकाशाचे अपवर्तन असं म्हटलं होतं. आणि अपवर्तन आणि परावर्तन या दोघांमधला जो बेसिक डिफरन्स सांगितलेला होता तो काय सांगितला होता. दोघांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. परावर्तनासाठी जेव्हा प्रकाशाचे परावर्तन होते तेव्हा त्या प्रकाशाच्या परावर्तनासाठी माध्यमाची गरज नसते. आणि जेव्हा प्रकाशाचे अपवर्तन होते बाळांनो, तेव्हा तिथं काय होतं तर 2 पारदर्शक माध्यमांची गरज लागते. ओके. आणि जेव्हा या पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण जातात तेव्हा ते त्यांची दिशा बदलतात आणि यालाच आपण प्रकाशाचे अपवर्तन असं म्हटलं होतं. 2 पारदर्शक माध्यम अपवर्तनासाठी लागतात. आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये एक एक्सपेरिमेंट पाहिला. तो एक्सपेरिमेंट काय होता तर तो एक्सपेरिमेंट असा होता की त्याच्यामधून आपण व्याख्या समजून घेतलेली आहे, जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं. आणि त्या व्याख्येमध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन समजून घेतलेलं होतं एका एक्सपेरिमेंटच्या साहाय्यानं. आणि ते संपल्यानंतर मी तुम्हाला अपवर्तनाचे नियम देखील सांगितले होते. ते पटकन सांगितले होते. पुन्हा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तेच अपवर्तनाचे नियम पाहायला जातोय. त्याआधी आपण जे प्रकाशाचे अपवर्तन पाहिलं होतं ती एक आकृती आपण परत एकदा बघूया. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो पॉईंट आपण बघणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे अपवर्तनाचे नियम. याला इंग्लिशमध्ये लॉज ऑफ रिफ्रॅक्शन असं देखील म्हटलं जातं. ओके, याला काय म्हणतात, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. पहा, आता नियम क्रमांक 1. आता नियम क्रमांक 1 बघण्याआधी आपण जी काल आकृती पाहिलेली होती, काय आकृती होती हो तर पहा, एक काचेची लादी आपण घेतलेली होती. त्या काचेच्या लादीवरला आपण चारी बाजूला अनुक्रमे P, Q, R आणि S अशी नावं दिली होती. ओके. आणि ते दिल्यानंतर आपण पाहिलेलं होतं की कशा पद्धतीनं प्रकाशाचे अपवर्तन एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये होतं. पहा, आता बाहेरचं जे माध्यम आहे हे विरळ माध्यम आहे आणि ते कोणतं माध्यम आहे तर हवा माध्यम आहे. इथं आपण सगळीकडं चारी बाजूला लिहून घेऊयात. इथं देखील हवा माध्यम आहे, इथं देखील हवा आणि इथं देखील हवा. इथं सगळं जे माध्यम आहे म्हणजेच हे कोणतं आहे, विरळ माध्यम आहे. आणि मध्ये जे असणारे हे काय असणारे, काच असणारे. म्हणजेच हे कोणतं माध्यम असणारे तर हे घन माध्यम असणारे. जेव्हा पहा प्रकाशात किरण पडतात, प्रकाश किरण जेव्हा त्या विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये एंटर करायला जातात तेव्हा हा जो असतो हा अपाती किरण असतो, मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर त्याला आपण एक स्तंभिका काढली होती. त्या स्तंभिकेकडून जाताना ॲक्च्युली हे प्रकाश किरण असे जायला हवेत की जो त्यांचा पाथ आहे, पण ते तसं न जाता बिकॉज ऑफ तिथं काय होतंय, माध्यम बदललं जाते. त्यामुळं माध्यम बदलामुळे त्यांचा जो मार्ग असतो, त्या प्रकाश किरणाचा जो मार्ग असतो तो थोडासा तिरकस येतो. एकतर ते स्तंभिकेच्या जवळ येतात किंवा एकतर ते स्तंभिकेच्या लांब जातात. ओके. जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात आले ते स्तंभिकेच्या जवळ आले. आणि आपण काल बघितलं की या माध्यमातून पुन्हा दुसऱ्या माध्यमात जाताना ते काय केले, स्तंभिकेपासून बाहेर गेले किंवा स्तंभिकेपासून लांब गेले, हे आपण पाहिलेलं आहे. पहा, इथं कसं होतं तर या ठिकाणी ते थोडेसे असे क्रॉस येतात आणि त्यांचा मार्ग बदलतात. हे आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. आणि आपण इथं देखील काय केलं होतं, एक स्तंभिका काढली होती, बरोबर. अशा पद्धतीनं. हां,
हे प्रकाश किरण असे एंटर करतात. मग याला आपण नाव दिल्यात. हा जो किरण आहे याला मी नाव दिलं AB, ही स्तंभिका, याला N नाव दिलं, ही खालची स्तंभिका M नाव दिलं. त्यानंतर हा जो किरण आहे AB, या किरण ABने स्तंभिकेशी जो केलेला कोन असतो त्याला अपाती कोन म्हटलं आपण, बरोबर का. त्यानंतर हा जो किरण आहे याला मी नाव दिलं, काय नाव देऊयात, CD नाव देऊयात. CD नाव दिल्यानंतर या CD या किरणाने म्हणजे हा अपाती किरण, हा कोणता झाला, अपवर्ती किरण. कालच्या लक्षात आहे का पहा, हा अपाती किरण, हा अपाती कोन, हा अपवर्ती किरण आणि त्या अपवर्ती किरणाने या स्तंभिकेशी केलेला हा जो कोन आहे हा काय असणार आहे, कोन R असणार आहे. आणि त्या कोनाला आपण काय म्हणणार आहे, तर त्या कोनाला आपण अपवर्ती किरण असं म्हणणार आहे, सॉरी अपवर्ती कोन असं म्हणणार आहे. पहा जो I आहे हा अपाती कोन आहे, बरोबर. थोडंसं तुम्हाला गोंधळ होऊ नये म्हणून इथं लिहिते, बरोबर. किरण AB हा जो असणार आहे तो काय असणार आहे, अपाती किरण असणार आहे. अपाती किरणाने स्तंभिकेशी केलेला जो कोन त्याला अपाती कोन म्हणायचं, क्लिअर. त्याच्यानंतर इथं ते दुसरं अपवर्तन झालं त्याला काय म्हणायचं आपण, जो R आहे त्याला म्हणायचं अपवर्ती कोन, कारण की तो कोणामुळे झाला, अपवर्तित किरणामुळे. अपवर्तित किरण कोणता आहे, तर किरण CD हा अपवर्तित किरण आहे, त्याच्यामुळे जो झालेला कोन आहे त्याला म्हणायचं अपवर्ती कोन. हे क्लिअर झालं. एवढंच लक्षात घ्या, आपण हे काही खालचं आपल्याला बघायचं नाही आहे, इथंपर्यंत बघितलं तरी चालेल. पहा हे पाहिजे तर मी पुसते. सी हां, आता आपला जो नियम क्रमांक 1 आहे तो नियम क्रमांक 1 सांगतो काय, पहा अपाती कोन आणि अपवर्ती कोन हे स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेला असतात. जसं की मी तुम्हाला काल सांगितलं, सपोज माझा हात म्हणजे ही स्तंभिका आहे, हा झाला अपाती किरण आणि या बाजूला जो येणार आहे तो अपवर्ती किरण असणार आहे, म्हणजेच सॉरी अपवर्ती किरण नाही, व्हेरी सॉरी, अपवर्ती कोन. ओके, अपाती कोन आणि अपवर्ती कोन हे स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेस असतात. आणि जेव्हा हे स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेला येत आहेत तेव्हा अपाती कोन, अपवर्ती कोन आणि स्तंभिका हे कसे आहेत, तर एकाच प्रतलात आहेत, हे देखील आपण पाहिलेलं आहे. सो नियम क्रमांक 1 समजला का सगळ्यांना, काय आलेलं आहे पहा इथं वरती मी तुम्हाला पुन्हा दाखवते. नियम क्रमांक 1, अपाती कोन आणि अपवर्ती कोन हे स्तंभिकेला विरुद्ध असतात, स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेस असतात. अपाती कोन म्हणजेच कोन I आणि अपवर्तित कोन म्हणजेच कोन तर R हे दोन्ही स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेस असतात. बरोबर. सी आता आणखी मी काय म्हणू शकते पहा, हा अपाती किरण किंवा अपाती कोन, अपवर्तित कोन आणि स्तंभिका हे कसे असतात, तर एकाच प्रतलात असतात. किंवा आपण असं पण म्हणूयात अपाती कोन, स्तंभिका आणि अपवर्तित कोन हे नेहमी एकाच प्रतलात असतात. ओके, पहा आता नियम क्रमांक 2 पहिला क्लिअर झालेला आहे, काय आहे तो पहा. नियम क्रमांक 2 आपण इथं लिहूयात. सी इथं माध्यम कोणतं कोणतं आहे, तर 2 माध्यम आहे. एक आहे काच माध्यम, दुसरा आहे हवा माध्यम.
काच माध्यम आणि हवा माध्यम. पहा इथंपर्यंत आल्यानंतर या माध्यमातून इथं एक मी स्तंभिका काढली, इथून परत हे प्रकाश किरण असे जे आलेलं आहे तो परत त्याची दिशा बदलतो आणि तो कुठं जातो, स्तंभिकेपासून लांब जातो. म्हणजे इथं जो अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे जो अपाती किरण झालेला आहे हा काय आहे, मोठा आहे. आणि इथं जो तयार होतो अपाती कोन हा कसा असतो, छोटा असतो. आणि जो अँगल ऑफ इमर्जन्स असतो हा मोठा असतो. म्हणजे जो निर्गत कोन असतो हा काय होतो, तर मोठा होतो. अशा पद्धतीनं पहा. मग जेव्हा हे प्रकाश किरण अपवर्तित होतात किंवा त्यांचं अपवर्तन होतं तेव्हा तुम्हाला माहिती आहे त्याचं आपण समजा जर का साइन, टॅन, कॉस, कोसेक ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ते जर का आपण त्या दोघांचं गुणोत्तर घेतलं, दोन्ही माध्यमांच्या जोडी करता जर का आपण त्याचं गुणोत्तर घेतलं, दोन माध्यम कोणते आहेत तर एक आहे हवा आणि दुसरं आहे काच. या दोन माध्यमांच्या जोडी करता जर का आपण तो अपाती कोन आणि अपवर्तित कोन या दोघांचं जर का गुणोत्तर घेतलं, हे गुणोत्तर नेहमी काय येतं तर हे गुणोत्तर नेहमी स्थिरांक असतो किंवा ह्या गुणोत्तराचा जो काही हे जे गुणोत्तर असतं हे नेहमी कसं असतं, स्थिर असतं. सो आपण असं म्हणूयात अपाती कोन, असं म्हणूयात दोन्ही माध्यमातील जोड्यांकरता म्हणजेच कोण, एक म्हणजे हवा व दुसरं म्हणजे काच, त्यासाठी अपाती कोन I आणि अपवर्तित कोन म्हणजेच कोण तर R यांचे साइन गुणोत्तर हे नेहमी स्थिर असते. काय म्हटलं, जे साइन गुणोत्तर असणार आहे ते कसं असणार आहे, स्थिर असणार आहे. आता तेच मी इथं लिहिते. पहा काय लिहिलेलं आहे, साइन गुणोत्तर घ्यायचे ना आपल्याला, म्हणून साइन I भागिले साइन R बरोबर काय येतं तर स्थिरांक. आणि हा जो स्थिरांक असतो हा n या शब्दाने दाखवतात. हा जो स्थिरांक आहे हा कशाने दाखवतात तर n या शब्दाने दाखवतात. आता पुढचा जो पॉईंट आहे हे झाले इट्स ऑल अबाउट दी, हे कशाबद्दल आपण लिहिलेलं आहे तर अपवर्तनाचे नियम. हा जो पॉईंट आहे हा आहे अपवर्तनाचे नियम. हा आहे नियम क्रमांक 1 आणि इथं आपण पाहिला नियम क्रमांक 2. तुम्हाला जर का 2-3 मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल की अपवर्तनाचे नियम लिहा तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजेत. ओके, हे आहेत अपवर्तनाचे नियम. आता आपण पाहणार आहे स्नेल्सचा नियम. स्नेलचा नियम काय आहे पहा. स्नेल हा एक शास्त्रज्ञ होता, त्याचा नियम आहे, त्याला स्नेल्स लॉ असं देखील म्हटलं जातं. आता स्नेल्सचा नियम काय सांगतो तर हा जो आहे वरचा ती साइन I अपॉन साइन R बरोबर n हा जो स्थिरांक आहे यालाच स्नेलचा नियम असं म्हटलं जातं बाळांनो. म्हणजे जो काही तुमचा नियम क्रमांक 2 आहे ना यालाच काय म्हटलं जातं, स्नेलचा नियम असं म्हटलं जातं. आणि हा जो स्थिरांक आहे हा काय होतो तर एका माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भामध्ये बदलतो, यालाच काय म्हटलं जातं तर त्याचा अपवर्तनांक असं म्हटलं जातं. पहा, तर हा स्नेलचा नियम काय आहे, स्नेलचा नियम म्हणजेच आपण हेच लिहू शकतो साइन I भागिले साइन R बरोबर n, यालाच स्नेलचा नियम असं देखील म्हणतात. याला काय म्हटलं जातं, स्नेलचा नियम. आता पहा पुढचा जो पॉईंट आहे हा पुढचा पॉईंट आहे अपवर्तनांक. अपवर्तनांक कशाला म्हणायचं किंवा त्याला इंग्लिशमध्येच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतात. आपण आता अपवर्तनांक म्हणजे काय बघणार आहे, तुम्हाला नियम समजले, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा पॉईंट बघणार आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय तर दुसरं तिसरं काही नसून हेच आहे, जो n आहे तेच म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, तेच म्हणजे नियम क्रमांक 2 आहे आणि तोच म्हणजे
स्नेलचा नियम आहे. आता त्याची माहिती आपण घेणार आहोत. काय सांगितलेलं आहे या अपवर्तनांकामध्ये ते पाहणार आहोत. पहा, आपण अपवर्तनांक म्हणजे काय बघतोय, त्यालाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हटलेलं आहे. मी सांगितलं की हा जो n आहे याला स्नेलचा नियम sin I भागिले sin R बरोबर n. n हा जो आहे याला अपवर्तनांक असे म्हणतात आणि याला पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात. पहा, n हा स्थिरांक आहे आणि याला पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात. आता पहा, अपवर्तनांक म्हणजे काय सांगते तुम्हाला. दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात. अपवर्तनांक म्हणजे काय, तर प्रकाश किरण त्याचं अपवर्तन होतं, बरोबर. ते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातात, बरोबर. इथं प्रकाश किरण आहेत, हे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जात आहेत. विरळ माध्यमामधून घन माध्यमात येत आहेत, घन माध्यमातून पुन्हा विरळ माध्यमात जात आहेत. हे जे मार्गक्रमण होत असतं, तो जो मार्ग आहे हा किती प्रमाणात बदलतो, तो जो अपवर्तनाचा मार्ग आहे हा किती प्रमाणात बदलतो, यालाच अपवर्तनांक असं म्हणतात. मग प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक सबस्टन्सचा, प्रत्येक पदार्थाचा अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही कशी असते, वेगळी असते. आणि ती डिपेंड कशावरती असते, हा जो अपवर्तनांक असतो हा दोन गोष्टींवरती अवलंबून असतो बाळांनो. एक म्हणजे माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर, हा जो अपवर्तनांक असतो हा माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असतो. आणि दुसरा म्हणजे माध्यमातील प्रकाशाच्या घनतेवर देखील हा अवलंबून असतो. माध्यमातील प्रकाशाच्या घनतेवर सुद्धा हा अवलंबून असतो. हा म्हणजे कोण, तर अपवर्तनांक अवलंबून असतो. आणि प्रत्येक पदार्थाचा अपवर्तनांक हा वेगळा असतो. म्हणजे काचेचा अपवर्तनांक वेगळा असतो, पाण्याचा अपवर्तनांक वेगळा असतो, एखादं केमिकल घ्या तुम्ही, बेन्झिनचा अपवर्तनांक वेगळा असतो. आणि सगळ्यात हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही जी कोणाची असते ती असते हिऱ्याची. कारण की हिरा हा कसा आहे, घन माध्यम आहे आणि हिऱ्याचा जो अपवर्तनांक असतो हा सगळ्यात जास्त असतो. आता पहा बाळांनो, पुढचा एक आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे. तो कन्सेप्ट म्हणजे काही माध्यमांचे तुम्हाला इथं आपण गुणोत्तर पाहणार आहेत. ते गुणोत्तर कशा पद्धतीने आहे हे पाहायचे. आता पहा, इथे एक आकृती काढूयात आपण. त्या आकृतीवरून मी तुम्हाला समजून सांगते. हे आपण पुसूयात. पहा, समजा मी इथं एक आकृती काढते. आता ही आकृती आपल्याला यायला पाहिजे, हां, बिन बघता, पाठ न करता. पहा, हे माध्यम आहे विरल माध्यम, बरोबर. म्हणजेच हे कुठलं माध्यम आहे, हवा माध्यम आहे, बरोबर. हे कोणतं आहे, हे घन माध्यम आहे आणि ह्याला काय म्हणूयात आपण, काच आहे, आपल्याला माहिती आहे. याला जे म्हणूयात आपण, हे माध्यम क्रमांक 1. समजा मी याला माध्यम क्रमांक 1 म्हटलं, म्हणजे जे विरल माध्यम आहे त्याला माध्यम क्रमांक 1 म्हटलं. आणि जे घन माध्यम आहे याला मी माध्यम क्रमांक 2 म्हटलं. पहा, माध्यम क्रमांक 2. तुम्हाला n म्हणजे काय समजलेलं आहे, n म्हणजेच काय आहे, अपवर्तनाचा दुसरा नियम. तो काय आहे, sin I आणि sin R यांचे गुणोत्तर हे नेहमी स्थिर असते. ते म्हणजेच n आहे. n म्हणजेच हे सगळं म्हणजे स्नेलचा नियम आहे. आणि हा जो n आहे तो n म्हणजेच काय असतं, अपवर्तनांक असतो. n म्हणजेच काय आहे, स्थिरांक म्हणायचं. आणि याला पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असं देखील म्हटलं जातं. सो आता पहा, आपण माध्यमाच्या साहाय्याने ते समजून घेऊयात. हे माध्यम क्रमांक 1, हे माध्यम क्रमांक 2. पहा, प्रकाश किरण असे आले आणि ही तुमची स्तंभिका आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर ते कसे गेले,
ते इकडं न जाता ते थोडेसे आतल्या बाजूला झुकले, बरोबर. म्हणजे माध्यम क्रमांक 1 जो झाला तिथं जो प्रकाशाचा वेग असणार आहे तो आपण v1 धरूयात. पहा, माध्यम क्रमांक 1 मधील प्रकाशाचा वेग आपण धरला v1, बरोबर. तो काय धरूयात आपण, हा अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे हा I, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्ती कोन, हा अपाती कोन. इथं काय लिहिलं आपण, v1 लिहूयात. हा जो वेग आहे प्रकाशाचा माध्यम 1 मधला की जे कोणता आहे, विरल माध्यम आहे, ते मी v1 लिहिलं. इथला जो वेग आहे हे असं न जाता इथला आपण काय लिहूयात, v2 लिहूयात. म्हणजे काय मी लिहिणार आहे इथं, माध्यम क्रमांक 2 मधील प्रकाशाचा वेग. ओके, प्रकाशाचा वेग जो असणार आहे हा काय असणार आहे, v2 असणार. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपल्याला याचं काय घ्यायचं आहे, स्थिरांक घ्यायचा आहे. जसं की आपण स्नेल्स लॉ मध्ये बघितलं. पहा, समजा जर का आपण माध्यम क्रमांक 1 मधील प्रकाशाचा वेग v1 लिहितोय आणि इथं v2 लिहितोय, तर अपवर्तनांक घेताना आपण कसा घेतला होता, तर पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक कसा लिहिणार आहे. पहा, पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक कोणाचा घेतोय, पहिल्या माध्यमाचा. कोणाच्या संदर्भात, दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात. आणि हा जो अपवर्तनांक असतो हा नेहमी पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असतो. मी तुम्हाला सांगितले. आपण कोणता घेतोय, पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. आता पहिलं माध्यम घेतोय. पहिलं माध्यम कोणतं आहे, त्या पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग किती आहे, तर तो v1 आहे, बरोबर. म्हणून मी इथं काय लिहिणार, v1 भागिले v2. हे क्लिअर झालं, बरोबर. हे लिहिलं. हे आपल्याला मिळालं पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील, पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. आता तसंच मी उलट करू शकते का, करू शकते. पहा, माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजेच बाळांनो हे गुणोत्तर कशाचं आलेलं आहे, हे जे गुणोत्तर आलेलं आहे हे गुणोत्तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे आलेले आहेत. पहा, सो मी इथे लिहिते अपवर्तनांक. काही अवघड नाही आहे, फक्त थोडंसं समजून घेण्याची गोष्ट आहे. थोडंसं गोंधळचं वाटेल. हे म्हणजेच काय आहे, तर हे आहे, बरोबर. आता हे म्हणजेच काय आहे मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी. v1 म्हणजे काय आहे, पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. मी ते लिहिताना थोडंसं वेगळं लिहिले, माध्यम क्रमांक 1 मधील लिहिले. सो मी इथे लिहिते पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. हे म्हणजेच काय आहे, तर हे. आणि हे म्हणजेच कशाचं गुणोत्तर आहे, तर याचं गुणोत्तर आहे. हे जे मी सिम्बॉलिक लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे हे काय मी लिहिते इथं वर्ड लँग्वेजमध्ये लिहिते. फक्त पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. क्लिअर झालं, पहिलं समजलं. आता दुसरं लिहूयात आपण. सी, आपण काय लिहिणार आहे आता, दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक. पहा, काय लिहिणार आहे मी, दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक. जेव्हा मी n1 लिहिलं तेव्हा v1 भागिले v2 घेतलं. जेव्हा मी n2 लिहितेय तेव्हा मी काय करणार आहे, तर v2 भागिले v1 घेणार आहे. कारण की n2 घेतेय, दुसऱ्याचं घेतेय. दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील, दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक.
तो काय येणार आहे मला सांगा. तो काय येणार आहे N21 बरोबर V2 भागिले V1 येणार. म्हणजेच मी इथं काय लिहिणार आहे अपवर्तनांक. हा जो अपवर्तनांक आहे तो मी काय लिहिणार आहे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. बरोबर बरोबर आहे का. V2 म्हणजे काय आहे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. दुसरं माध्यम कोणतं आहे काच. पहिलं माध्यम कोणतं आहे तर हवा हे माध्यम आहे. हे क्लिअर झालेलं आहे. पहा N12 आणि N21 हे कधी लिहायचं हे समजून घेतलं का. पहा आता जे पुढचं आहे ते आपण लिहिणार आहे जेव्हा पहिले माध्यम निर्वात पोकळी असतं तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा आता 2 पाहिले आपण. आता आपण तिसरा पाहूयात केस नंबर 3. केस नंबर 3 मध्ये बघताना पहा काय बघायचं आपल्याला. जर पहिले माध्यम हे निर्वात पोकळी असेल म्हणजे काय हो व्हॅक्यूम काहीच नसणार तिथं. जर पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा नेहमी निरपेक्ष अपवर्तनांक असतो. ओके हा नेहमी निरपेक्ष अपवर्तनांक असतो. त्यालाच इंग्लिशमध्ये ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं देखील म्हटलं जातं. पहा आता इथं 3 पॉसिबिलिटीज आहेत स्टुडंट्स. कोणत्या 3 पॉसिबिलिटीज पहा. आपण जी पहिली आकृती पाहिली होती पहा. पहिली आकृती काय पाहिली होती सी अशी एक आकृती होती. त्याच्यामध्ये काय झालं होतं इथून आले होते इथं स्तंभिका काढली होती इथून ते क्रॉस झाले होते इथं एक स्तंभिका होती परत ते इकडे गेले होते. म्हणजे एकूण किती झाले हो 3 झाले. पहिलं विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये. दुसरं घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये. ओके आणि तिसरी केस कोणती आहे ती आपण याला पाहिजे. पहा असं जेव्हा होतं तेव्हा काय होतं सी इथं जेव्हा विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये येत आहेत तेव्हा काय होतं हो तर जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमाकडे येत आहेत तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात. ओके पहा ही आकृती मी वेगवेगळी काढते आणि तुम्हाला सांगते. जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात येतात म्हणजे सुरुवातीची केस. इथं 3 केसेस आहेत. त्या 3 केसेस आपण बघणार आहोत. सुरुवातीला काय होतं विरल माध्यमातून घन माध्यमाकडे येतात हो की नाही असे येतात. हा प्रकाश किरण इथं आणि हा इथं म्हणजे हे आहे विरल माध्यम हे आहे घन माध्यम. पहा हा प्रकाश किरण जेव्हा विरल माध्यमातून घन माध्यमात येतोय तेव्हा तो काय करतो स्तंभिकेकडे झुकतो. ॲक्च्युली हा कसा जायला पाहिजे असा जायला पाहिजे पण तो तसा जातो का तर नाही तो थोडासा अलीकडे येतो. सो आपण इथं लिहूयात जेव्हा प्रकाश किरण विरलमधून किंवा विरल माध्यमातून घन माध्यमात जातात तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात. ओके पहा ही केस नंबर 1 क्लिअर झालं कसं ते विरलमधून घनकडे गेले की ते स्तंभिकेकडे आले. केस नंबर 2 पहा दुसऱ्या केसमध्ये काय होतं
दुसऱ्या केसमध्ये काय होतं, तर प्रकाश किरण कसे येतात, इथून येतात. काय होतं, तर असं होऊन ते इकडं जातात, बरोबर. म्हणजे जेव्हा ते घन माध्यमातून विरल माध्यमाकडे जातात तेव्हा स्तंभिकेपासून दूर जातात. ओके, सो इथे लिहूयात आपण हा किरण आणि हा एक किरण. सी, जेव्हा प्रकाश किरण काय लिहूयात आपण, घन माध्यमातून विरल माध्यमात जातात तेव्हा ते स्तंभिकेपासून दूर जातात. आणि तिसरी केस काय आहे पहा, जेव्हा प्रकाश किरण त्यांचा जे अपवर्तन असतं, तिसरी केस पहा काय आहे, प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्यांची दिशा बदलत नाही. पहा, सपोज आहे असेच राहिले म्हणजे हे विरल माध्यम, हे घन माध्यम, वरचं जे आहे हे विरल माध्यम, हे जे आहे हे घन माध्यम. जेव्हा ते असे येतात एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना ते काय होत असतील, तर अपात कोण आहे असंच राहत असेल तर ते त्यांच्या मार्गक्रमणाची दिशा बदलत नाही. ओके, काय होतं त्या ठिकाणी, त्यांच्या मार्गक्रमणाची दिशा बदलत नाही, अर्थात त्यांचे अपवर्तन होत नाही. इथं काय होणार आहे, तर तिसऱ्या केसमध्ये अपवर्तन होत नाही. सो समजलं. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, एक तर आपण अपवर्तनाचे नियम पाहिले, दुसरा म्हणजे अपवर्तनांक म्हणजे काय, स्नेलचा नियम पाहिला, आणि त्याच्यानंतर ह्या ज्या काही 2-3 कन्सेप्ट होत्या ह्या आपण पाहिलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय.